भारताने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल 40 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूझीलंड दौऱ्यामुळे असा ऐतिहासिक करार झाला आहे जो संपूर्ण ग्लोबल मार्केटचे समीकरण बदलू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्या आपल्या संबंधांना अधिकृतपणे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या नव्या स्तरावर नेले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांनी फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजेच FTA पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार हा 35,000 कोटींवर नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंड भारतामध्ये आता पुढच्या 15 वर्षासाठी $20 बिलियन इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामध्ये AI, डिजिटल तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिस सेक्टर आणि स्टार्टअप अशा भविष्यातील महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि न्यूझीलंड आता एकत्र काम करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहे. भारत आणि न्यूझीलंड आता उच्च शिक्षण, संशोधन, कुशल व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडणार आहेत. दोन्ही देशांनी डेअरी टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, ॲग्रीटेक आणि सस्टेनेबल फार्मिंग या क्षेत्रामध्येही एकत्रितपणे काम करण्याचे ठरवले आहे. सो डिफेन्स, ट्रेड, टेक्नॉलॉजी किंवा डिप्लोमसी प्रत्येक क्षेत्रात भारत आणि न्यूझीलंडची नवीन पार्टनरशिप नव्या युगात प्रवेश करत आहे. अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.